नमस्कार. झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये मी संतोष नारिंगरेकर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आजची आपली रेसिपी आहे फणसुलीची भाजी. फणसुली म्हणजे फणस नाही, फणसुली हे एक प्रकारचं फळ आहे. ते दिसायला फणसासारखंच असते पण फणस नाही, त्याच्यामध्ये गरे नसतात. ते फक्त भाजीसाठीच वापरलं जातं. झाड असं फणसासारखं मोठं वाढते आणि तुम्ही थंबनेलमध्ये पिक्चर आहे ते बघू शकता कशा प्रकारे फळं येतात. त्याला पानातून फळं येतात. जशी फणसाला येतात आपल्या खोडाजवळच येतात ना फळं, तशी नाही येत. आणि ती फक्त भाजीसाठी वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये चीक नसतो जसं फणसामध्ये चीक असतो तसं. हे मालवण साईडला, सिंधुदुर्ग या साईडला त्याची जास्त लागवड होते आणि ते वाशी मार्केटला पण तुम्हाला कदाचित भेटू शकते. मी एकदा आणलेलं आहे तिथून. तिथे तुम्हाला किलोवरती भेटेल, वजनावरती. पण गावच्या ठिकाणी मालवण साईडला वगैरे हे बाजारामध्ये नगवरती भेटते. म्हणजे जशी साईज असेल तशी. जास्तीत जास्त 1.5 किलोपर्यंत असते. ते मोठं असेल तर 50-60 रुपये घेतात आणि छोटी साईज असेल तर मग 30-35 रुपयापर्यंत भेटते ते. तर एक घेतलं तरी सगळ्या घराला 4-5 माणसाला व्यवस्थित 2 टाईम भाजी पुरू शकते आणि मस्त टेस्टी होते. फणसापेक्षा सुद्धा टेस्टी फणसुली. तर तुम्ही नक्की बघा. मग चला सुरुवात करूया रेसिपीला. आज आपण बनवणार आहोत फणसुलीची भाजी. हे बघा, हे कापून साफ करून घेतली आहे भाजी. हे बघा, अशी साफ करून घ्यायची व्यवस्थित. आणि बारीक फोडी करून घ्यायच्या अशा. आपली भाजी साफ करून झाली आहे. आता बनवायला घेऊया आपण. आपण फणसुलीची भाजी साफ करून धुवून घेतली आणि आता गॅसवरती शिजायला ठेवले. भाजी 10 मिनिटं शिजवून घेतली आहे. आता फोडणी देऊया. हे फोडणीसाठी मसाले घेतलेत. मालवणी मसाला घेतलाय, हळद, धना पावडर आणि गरम मसाला. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. थोडं तेल गरम झाल्यावर त्याच्यात फोडणीला कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत थोडा परतून घ्यायचा. लालसर झाल्यानंतर मग त्याच्यात मसाले टाकायचे. थोडा लालसर होऊ दे कांदा. आता त्याच्यात मसाले टाकून घ्यायचे. मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं. पूर्ण मसाले मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यात फणसुलीची भाजी टाकायची. ती व्यवस्थित परतून घ्यायची. फोडणी दिल्यावरच घमघमाट सुटलाय भाजीला आणि तोंडाला पण पाणी सुटलंय. थोडा वेळ शिजायला ठेवायचं. थोडं शिजल्यानंतर मग त्याच्यात कातून ठेवलेलं खोबरं टाकायचं. भाजी थोडी शिजली असेल आता त्याच्यामध्ये खोवलेलं खोबरं टाकूया. खोबरं टाकून मिक्स करून घेऊ एकदा. व्यवस्थित. बघा किती मस्त भाजी दिसते फणसुलीची. अशा प्रकारे तुम्ही पण भाजी बनवून बघा फणसुलीची. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. फणसुलीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा
बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली मेंबरमध्ये सगळ्यांना शेअर करा. आणि भाजी बनवली तर कशी टेस्टी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर थोडा वेळ झाकण मारून ठेवू त्याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित जरा शिजेल ती. आपली भाजी तयार झालेली आहे. फणसुलीची भाजी मालवणी पद्धतीमध्ये बघा. आता मस्तपैकी भाकरी बरोबर ताव मारायचा. चला या तुम्ही पण जेवायला.